महाभारतात कर्णाने श्रीकृष्णाला विचारले, माझ्या आईने मला जन्मताच त्यागले, मी अवैध संतती म्हणून जन्मलो, हा माझा अपराध होता का? द्रोणाचार्यांनी मला शिक्षण देण्यास नकार दिला कारण ते मला क्षत्रिय मानत नव्हते, यात माझा काय दोष होता? द्रौपदीच्या स्वयंवरात माझा अपमान झाला कारण मला कोणत्याही राजघराण्यातील कुलीन व्यक्ती मानले गेले नाही. श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, कर्णा, माझा जन्म कारागृहात झालाय. माझ्या जन्मापूर्वीच मृत्यू माझी वाट पाहत होता. ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला माझ्या आईवडिलांपासून दूर जावे लागले. मी गायी चारल्या, शेण उचलले, मला नीट चालताही येत नव्हतं. तेव्हापासूनच माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले. माझ्याकडे सेना नव्हती, शिक्षण नव्हतं, गुरुकुल नव्हते, महाल नव्हता. माझ्या मामाने मला आपला सर्वात मोठा शत्रू मानले होते. मोठा झाल्यावर मला ऋषी सांदीपनींच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. अनेक विवाह मला राजकीय कारणामुळे किंवा ज्या स्त्रियांना मी राक्षसांच्या तावडीतून मुक्त केले होते त्यांच्याशी करावे लागले. जरासंधाच्या अत्याचारामुळे मला माझ्या कुटुंबाला यमुनेच्या तीरावरून दूर समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात नेऊन वसवावे लागले. हे कर्णा, कोणाच्याही जीवनात आव्हाने नसतात असं नाही. प्रत्येकाच्या जीवनात सर्व काही सुरळीत असतेच असंही नाही. सत्य काय आणि योग्य काय हे आपण आपल्या अंतःकरणाच्या आवाजाने ठरवायचे असते. याने काही फरक पडत नाही की आपल्यावर किती वेळा अन्याय झाला, आपला किती वेळा अपमान झाला, आपल्या अधिकारांचे किती वेळा हनन झाले. फरक फक्त एवढाच पडतो की आपण त्या सर्वांचा सामना कोणत्या प्रकारे आणि किती कर्मज्ञानाने करतो. कर्मज्ञान असेल तर जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदमय असतो, अन्यथा समस्या तर प्रत्येकाच्याच आयुष्यात रोजच असतात. कधी कधी आयुष्यात पुढचा मार्ग दिसत नाही, सर्वत्र अंधारच अंधार वाटतो, पण अशा वेळी निराश न होता मनापासून भगवंताची प्रार्थना करा. श्री महाराज सांगतात, जशी एका क्षणाची वीज पुढचा संपूर्ण रस्ता दाखवते, तसेच भगवंताचे मनापासून केलेले स्मरण आपल्या जीवनाचा योग्य मार्ग उजळून टाकते. रामकृष्ण हरी.